थँक्यू तारिणी, तू ऋषीचा नंबर दिलास, म्हणजे मी कमीला कॉन्टॅक्ट करू शकले. कमी, एक महत्वाचा व्हिडिओ कॉल आहे तुझ्यासाठी. हाय अनन्या, कशी आहेस ग? मी छान आहे. काय ग अनन्या, काही महत्वाचं बोलायचं होतं का? सांगते. बिफोर दॅट मला ना तुम्हा सगळ्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आय नो तुमच्याही लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत, तरी तुम्ही मला मीरा वहिनीला हेल्प करायला रेडी झालात. हे असं बोलून आता तू आमासनी परक करतेस बघ अनन्या. हो ना, मैत्रिणी होत ना आपण, मग थँक्स काय. हो ना, आणि मीरा तर माझ्या बहिणीसारखीच आहे. पण आहे कुठे ती? आहे ती, मी सांगते तिला. आधी आपण बोलून घेऊया. बोल की, काय राडा झालाय का? नाही काही राडा नाही झालाय. तुम्हा सगळ्यांना दादा आणि वहिनीचं नातं कसं आहे ते माहिती आहे ना. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण बोलून कोणीच दाखवत नाही. पाडव्याला वहिनीने ते बोलून दाखवलं. वेदाची आई म्हणून मी जगतेच आहे, पण मला तुमच्या मनात पत्नी म्हणून स्थान हवं. मला तुमची बायको म्हणून जगायचं. प्रेम हवंय मला तुमचं. पण प्रेम मी फक्त एकदाच केलं आणि करत राहणार. फक्त माझ्या अंबिकावर मी तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही. दादा वहिनीशी असं वागतोय जसं त्याचं तिच्यावर प्रेमच नाहीये. पण असं नाहीये. आता मला तुम्हीच सांगा की मी असं काय करू ज्यामुळे दादा एक्सेप्ट करेल आणि वहिनीला सांगून टाकेल की त्याचं तिच्यावर खूप प्रेम येते. अनन्या, मला असं वाटतंय की अथर्वचं मीरावर असलेल्या प्रेमाची त्याला जाणीव होण्यासाठी त्याला थोडा आपण वेळ द्यायला पाहिजे. नाही, मला असं वाटतं की अजून किती वेळ जाऊ द्यायचा. आता वेळ आली आहे ऍक्शनची. असं किती दिवस चालू राहील ना. मला असं वाटतंय मीराला काही दिवस अथर्व दादापासून लांब ठेवलं पाहिजे. म्हणजे कमळी अगदी बरोबर बोलतेस ग. दोघांमध्ये दुरावा आला ना, मगच अथर्वला जाणीव होईल. हो, मलाही असंच वाटतंय. नाही, काय होतंय, अथर्व समोर मीरा कायम अशी अवेलेबल राहते ना, त्याच्या समोरच आहे ती. त्याच्यामुळे कदाचित त्याला जाणवत नसेल. आणि कदाचित अथर्वला म्हणूनच मीराच्या प्रेमाची किंमत कळत नसेल. कळतंय, पण दादा हे मान्यच करत नाहीये. आता एकच उपाय आहे, मीराला अथर्वच्या नजरेसमोर येऊही द्यायचं नाही. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही? करेक्ट, आमचं ठरलंय. मीरा ज्यावेळेस अथर्वापासून लांब जाईल ना, त्यावेळेसच अथर्व तिच्या जवळ येऊ शकेल. ओके. मंजिरी, तू हा गजरा माळाला जाशील तेव्हा तुझ्या गळ्यातलं ते मंगळसूत्र खाली पडणार. माझा डावच तसा आहे. मंगळसूत्र खाली पडून त्यातला तो खडा फुटणार आणि नाही फुटला ना तर तो मी तोडणार. कॉफी झाली का? मला कशाला विचारतोस? तुझ्या बायकोला विचार. हां, म्हणजे तेच मीरा रूम मध्ये नाही आणि हॉलमध्ये पण नव्हती. अरे माया, बरं झालं तू आलीस. एक काम कर, जरा अख्ख्या घराचा केर काढ. मीरा कुठे सापडते का ते बघ. हा, असं का बोलतीस तू? मग आणखीन काय म्हणू? मीरा म्हणजे काय टाचणी वाटली का हरवायला? बाहेर होती, रोपं लावत होती सकाळी. ओके. मीरा, मीर
तिचा मोबाईल तर इथे आहे. ही कुठे गेली? मीरा, मीरा, काका मीरा होती का इथे? ही काय? अरे इथेच होती ना. ही रोपं लावायची म्हणून मला पाणी आणायला सांगितलं. आता गेले कुठे ती? तिचा मोबाईल विसरून गेलीये. आत गेली असेल कदाचित. मी बघतो आतमध्ये. डन. वहिनी, तुझा फोन आता दादाला सापडला. तू फक्त गप्प राहायचं हं आता. काय करायचं, कसं करायचं ते सगळं मी, सावली, तारिणी, कमळी आणि भावनाताई बघून घे. बघ तू आता दादा कसा रेस्टलेस ठेवतो ते. आणि हो, दादाचा आता वनवास सुरू होणार आहे. बघ तू. काय झालं आता? चिडलेला दिसतंय. काही झालंय का? मुलगी आहे मी या घरची, पण सगळे काय समजतात मला? मोलकरीण. आणि ती मीरा, एक काम करायचं नसतं तिला. काम चोर आहे, काम चोर. नाश्ता करायचा होता पण नाही, जाऊन बसली आहे मातीत खेळत. यू शुअर? काय नाश्ता रेडी आहे आणि आम शुअर मीरानेच केला असणार आहे. मग काय केलं असेल तर काय? मेहरबानी नाही केलेली आपल्यावर. तिचंच काम आहे, तिनेच केलं पाहिजे. आई, मीरा कुठे माहिती आहे का तुला? मगाशी किचन मध्ये होती, ब्रेकफास्टची तयारी करत होती. त्यानंतर नाही पाहिलं मी तिला. ओके. अथर्व, कॉफी तुला हवी होती ना? थँक्यू माया, नकोय मला. अरे तुला हवी होती ना, म्हणून तर स्पेशली बनवली. हो, मगाशी हवी होती पण आता नकोय मला. थँक्यू.